जय हिंद मित्रांनो, मी महेश कोरे, संचालक एमके स्टडी पॉइंट अँड फिजिकल अकॅडमी गोंदिया. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये सामान्य ज्ञान या घटकावरील सगळ्यात महत्त्वाचा एक सेशन या ठिकाणी घेऊन येत आहोत आणि तो म्हणजे भारताचा भूगोल. भारताच्या भूगोल या घटकावर 2024ला कोणत्या जिल्ह्याला कोणते प्रश्न आलेले आहेत हे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर स्वरूपामध्ये पाहायचे आहे. तर या ठिकाणी आपण जीएस या घटकाची म्हणजे सामान्य ज्ञान या घटकाची आपण सविस्तर या ठिकाणी सिरीज सुरू केलेली आहे. तुम्हाला सुरुवातीला सांगितलं मित्रांनो की सामान्य ज्ञान हा विषय एकमेव असा आहे की या विषयाची लेंथ जी आहे ती खूप मोठी आहे आणि हळूहळू आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या असतात. तर या ठिकाणी आजचा विषय आहे भारताचा भूगोल आणि भारताच्या भूगोलावर आपल्याला कोणत्या जिल्ह्याला कोणता प्रश्न आलेला आहे हे आपल्याला त्या ठिकाणी सविस्तरपणे या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. तर भारताच्या भूगोलावर चला पाहूयात आपण सविस्तरपणे कोणता प्रश्न आलेला आहे. ते सगळे प्रश्न हे विस्तारित स्वरूपामध्ये शिकायचे आहे. तर थोडंसं लक्ष द्या. या ठिकाणी पहिला प्रश्न कोणत्या जिल्ह्याला आलेला आहे तर पहिला प्रश्न आलेला आहे लातूर बॅट्समॅन पोलीस शिपाई भरती 2024ला हा प्रश्न विचारलेला आहे. काय म्हणतो प्रश्न लक्षात घ्या. या ठिकाणी प्रश्न आहे खालीलपैकी कोणते राज्य म्यानमारच्या सीमेलागत किंवा म्यानमारच्या सीमेलागत नाही अशा प्रकारचा त्या ठिकाणी प्रश्न आहे. मग म्यानमारच्या सीमेलगत म्हटलं तर या ठिकाणी म्यानमारच्या सीमेलगत असणारा राज्य तुम्हाला माहिती असायला पाहिजे. कारण जवळपास तुम्हाला माहिती आहे मित्रांनो भारतातील मॅक्झिमम जे 28 राज्य आहेत या 28 राज्यापैकी जर तुम्ही पाहिलं तर एकंदरीत 16 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेश असे आहेत की त्या राज्यांची आणि केंद्रशासित प्रदेशांची सीमा जी आहे ही आपल्या भारताच्या शेजारील जे एकूण 7 देश आहेत प्रत्यक्ष भूमीला लागून असलेले त्या 7 देशांना भारतातील एकूण 16 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेश यांची सीमा लागून आहे. एकूण जर आपण शेजारील देशांची संख्या लक्षात घेतलं तर ते 9 आहे. परंतु त्या ठिकाणी प्रत्यक्ष भूमीला लागून असलेले 7 आणि जलमग्न असलेला श्रीलंका त्याच्यानंतर मालदीव हे 2 देश आहेत. हे गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. चला आपण प्रश्नाकडे वळूया. तर या ठिकाणी खालीलपैकी कोणते राज्य म्यानमारच्या सीमेलगत नाही अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे. मग आपल्या भारताचा जर विचार केला आणि म्यानमार या देशाचा विचार केला तर म्यानमार या देशाला आपल्या भारतातील एकूण 4 राज्यांची सीमा लागून आहे. ते 4 राज्य कोणते आहेत तर या ठिकाणी नंबर 1 म्हटलं तर अरुणाचल प्रदेश कोणता आहे अरुणाचल प्रदेश आहे. त्याच्यानंतर आहे आपलं मिझोराम नंबर 2 ला कोणता आहे मिझोराम. त्याच्यानंतर नागालँड कोणता आहे नागालँड आहे. आणि त्याच्यानंतर पूर्वेकडील राज्य जर म्हटलं तर अरुणाचल प्रदेश मिझोराम नागालँड त्याच्यानंतर मणिपूर या 4 राज्यांच्या सीमा त्या ठिकाणी कोणाला लागून आहेत तर म्यानमारला लागून आहेत. मग या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे सिक्कीम. सिक्कीम या राज्याची सीमा म्यानमार या देशाला लागून नाही. ही गोष्ट त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. मग आता या ठिकाणी उल्लेख आला आपल्याला म्यानमार देशाचा. मग या ठिकाणी पोलीस भरती संदर्भात जेवढे काही प्रश्न विचारले जातात ते सगळे प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत किंवा अभ्यासायचे आहेत. तर म्यानमार हा जो देश होता ह्या देशाचं जर सुरुवातीचे नाव पाहिलं तुम्ही तर याचं सुरुवातीचे नाव होतं बर्मा. बर्मा देश म्हणून त्याला ओळखला जायचा. त्याच्यानंतर जर पाहिलं तर जवळपास 1989 वर्षापासून बर्मा देशाचे नाव बदलवून त्या ठिकाणी त्याचं नाव काय करण्यात आलं तर म्यानमार करण्यात आलं. तर या ठिकाणी 1989 हा वर्ष या ठिकाणी एक सगळ्यात महत्वाचा आहे. मग म्यानमारचं जर आपण म्हटलं तर म्यानमार हा भारतापासून जवळपास पाहिलं तुम्ही किंवा ब्रिटिश राजवटीपासून पाहिलं तर त्या ठिकाणी 1937 साली काय झाला तर वेगळा झाला. त्यानंतर जर आपण म्हटलं तर म्यानमार या देशाचं जर चलन म्हटलं तर या ठिकाणी चलन आपल्याला काय पाहायला मिळते कॅथ चलन आहे. त्याच्यानंतर जर आपण राजधानीचा विचार केला तर या ठिकाणी राजधानी म्हटलं तर म्यानमार देशाची राजधानी काय आहे तर या ठिकाणी नायपीडा राजधानी आहे. आणि नायपीडाच्या अगोदर जर पाहिलं तुम्ही तर याच म्यानमार राज्याची राजधानी ही
किंवा देशाची राजधानी काय होती, तर ती यांगून होती. एक गोष्ट लक्षात घ्या, सुरुवातीची राजधानी म्हटलं तर ती काय होती, यांगून होती. आणि यांगून ही राजधानी 2006 या वर्षी बदलवून त्या ठिकाणी 2006च्या नंतर काय करण्यात आलं, तर नायपीडा करण्यात आली. ही एक गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवा. मग या ठिकाणी राजधानी झालं, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी संसदगृह आहे. एक संसदगृह आहे, जे संसदगृह सेम आपल्या भारत देशाच्या प्रमाणे आहे. म्हणजे आपली भारतीय संसद आहे, ज्या पद्धतीने आपल्या भारतीय संसदेमध्ये 2 सभागृह आहेत, एक लोकसभा आहे आणि त्याच्यानंतर एक राज्यसभा आहे. पण भारतामध्ये त्या संसद सभागृहाला कोणत्या नावाने ओळखले जाते, तर संसद नावाने ओळखले जाते. परंतु म्यानमारमध्ये जर आपण संसद पाहिलं तर या ठिकाणी कायदा काय म्हटलं जाईल, कायदा उंसू हटाव या नावाने काय केले जाते, तर त्या देशातील संसदेला ओळखलं जाते. आणि जवळपास पाहिलं तुम्ही तर कायदा उंसू हटाव हे संसदेचं त्या देशातील एक नाव आहे. आणि या संसदेमध्ये जवळपास पाहिलं तुम्ही तर जवळपास 440 सदस्य आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या भारतीय संसदेमध्ये लोकसभेची काय म्हणता येईल त्याला, सदस्य संख्या वेगळी 550 राज्यघटनेमध्ये नमूद असलेली. त्याच्यानंतर राज्यसभेमध्ये जर पाहिलं तर 250 ही घटनेमध्ये नमूद असलेली काय आहे, सदस्य संख्या आहे. त्याच पद्धतीनं त्या देशातील काय म्हणता येईल संसदेमध्ये एकूण 440 हे काय मिळालेले असते, तर सदस्य संख्या आहे. दुसरी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, म्यानमार हा जो देश आहे, ह्या देशाचा जर पाहिलं तुम्ही तर दक्षिण भाग आणि पश्चिम भाग या देशाला काय लागून आहे, तर पश्चिम भागाला आपला भारत देश लागून आहे, बांगलादेश लागून आहे. ज्या पद्धतीनं आपल्या भारत देशाला प्रत्यक्ष जमिनीचा भाग आणि काही प्रमाणामध्ये समुद्र किनाऱ्याचा भाग आहे, त्याच पद्धतीनं म्यानमार जर देशाचा पाहिलं तुम्ही तर 1/3 भागाला त्या ठिकाणी काय लागून आहे, तर समुद्र किनारा लागून आहे. तर या ठिकाणी 1930 किलोमीटर लांबीचा एकूण समुद्र किनारा या कोणत्या देशाला लागून आहे, तर म्यानमार देशाला लागून आहे. तर या पद्धतीने हे सगळे जे प्रश्न आहेत, हे सगळे प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीला विचारले जातात. कारण शेजारील देश असेल तर शेजारील देशाचं त्या ठिकाणी तुम्हाला चलन माहिती असायला पाहिजे, त्या ठिकाणी संसद गृह माहिती असायला पाहिजे, त्याच्यानंतर त्या देशाची राजधानी माहिती असायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी क्लिअर करायच्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला प्रश्न जो होता, म्यानमार देशाला आपल्या भारतातील कोणत्या राज्याची सीमा लागून नाही, तर हे तुम्हाला 4 राज्य या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. या राज्यांची सीमा कोणाला लागून आहे, तर म्यानमारला लागून आहे. अरुणाचल प्रदेश, मिझोराम, नागालँड आणि मणिपूर या 4 राज्यांची सीमा आपल्याला कुठे लागून आहे, तर म्यानमार देशाला लागून आहे. चला पुढील प्रश्न पाहूया. काय म्हणतो पुढील प्रश्न, सगळ्यात सोपा प्रश्न आहे, वारंवार पोलीस भरतीला विचारणारा प्रश्न आहे बघा. या ठिकाणी सगळे प्रश्न आवर्जून लक्ष दे. या ठिकाणी आता याच्यानंतर परीक्षेचा लेवल हा थोडासा वाढू शकते. अतिरिक्त माहिती सुद्धा त्या ठिकाणी माहिती असायला पाहिजे. मग भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते आहे, या प्रकारचा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. प्रश्न विचारलेला आहे SRPF गट क्रमांक 18 त्या ठिकाणी काटोल नागपूर 2024 ला विचारलेला आहे. मग क्षेत्रफळाने सर्वात मोठं राज्य म्हटलं तर आपल्या भारत देशामध्ये 28 घटक राज्य आहेत. त्या घटक राज्यांमध्ये जर तुम्ही पाहिलं तर जवळपास क्षेत्रफळाच्या दृष्टीने पाहिलं तर तो आपल्याला नंबर 1 मध्ये पाहायला मिळतो, कोण, राजस्थान हा देश पाहायला मिळते. राजस्थानचे जर क्षेत्रफळ पाहिलं तुम्ही तर 3,42,239 चौरस किलोमीटर आहे. आणि हा जर पाहिला आपण तर भारताच्या एकूण क्षेत्रापैकी जर आपण टक्केवारीमध्ये घेतलं तर 10.41% हे सर्वात जास्त क्षेत्र आपल्याला राजस्थान राज्याचं दिसते. त्याच्यानंतर 2 क्रमांकाचे राज्य सगळ्यांना माहिती आहे. 2 क्रमांकाचे राज्य आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेश म्हटलं तर ज्या मध्य प्रदेशची राजधानी काय आहे, भोपाळ आहे. या 2 नंबरच्या राज्याचं जर क्षेत्रफळ पाहिलं तुम्ही तर या ठिकाणी 3,08,252 चौरस किलोमीटर आहे.
आणि भारताच्या एकूण क्षेत्राची जर टक्केवारी तुम्ही घेतलं तर या ठिकाणी 9.38% क्षेत्र हा कोणत्या राज्याचा आहे? तर मध्य प्रदेश राज्याचा आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर जर पाहिलं तुम्ही तर या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचा नंबर लागतो. म्हणजे क्षेत्रफळाच्या दृष्टीने आपला महाराष्ट्र कोणत्या क्रमांकाचा राज्य आहे? तिसऱ्या क्रमांकाचा राज्य आहे. आणि महाराष्ट्राचे क्षेत्रफळ तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तर ते किती आहे? तर ते आहे 3,07,713 चौरस किलोमीटर. आणि जर एकूण टक्केवारी लक्षात घेतला आपण तर तो तिसऱ्या क्रमांकावर म्हटला तर 9.36% क्षेत्र आपल्या एकट्या महाराष्ट्राचं पाहायला मिळते. ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवा. आता सगळ्यात क्षेत्रफळाने सर्वात मोठं राज्य विचारलं जाते. कधी कधी आपल्याला क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य देखील त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. मग क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य कोणतं आहे भाऊ? तर या ठिकाणी सर्वात लहान राज्य आहे गोवा. कोणतं आहे? गोवा. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात लहान म्हटलं तर तो राज्य आहे सिक्कीम. कोणतं आहे? सिक्कीम आहे. तुम्हाला मग या दोन्ही राज्यांचे क्षेत्रफळ माहिती आहेत का? तर या ठिकाणी गोवा राज्याचं जो क्षेत्रफळ आहे तो 7,302 चौरस किलोमीटर आहे. आणि जर एकूण टक्केवारी घेतला आपण तर तो 0.11% आपल्याला त्या ठिकाणी काय मिळते? पाहायला मिळते. मग सिक्कीम राज्याचे जर क्षेत्रफळ म्हटलं तुम्ही तर 7,096 चौरस किलोमीटर आहे. आणि याचा टक्के जर घेतला आपण तर 0.22% हे एकूण पृथ्वीच्या क्षेत्रापैकी आपल्या भारतात पाहायला मिळते. तर या पद्धतीने सर्वात लहान त्याच्यानंतर सर्वात मोठे हे सगळी माहिती तुम्हाला या ठिकाणी आवर्जून लक्ष देऊन करायची आहे. कारण आतापर्यंत सर्वात मोठा राज्य विचारला होता. या वेळेला तुम्हाला एकूण किती टक्के क्षेत्र व्यापलं आहे ते विचारलं जाऊ शकते. तर या पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. म्हणजे भारतातील क्षेत्रफळाने सर्वात जर मोठा राज्य असेल तर तो कोणता आहे? राजस्थान आहे. राजस्थानची राजधानी म्हटलं तर ती आहे जयपूर. काय आहे? जयपूर. या पद्धतीने त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. चला पाहूयात आपण पुढील प्रश्न. काय म्हणतो पुढील प्रश्न? तर या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या राज्याला नेपाळची हद्द लागलेली नाही? या प्रकारचा प्रश्न आहे. मग आता या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती 2024 ला. आता या ठिकाणी नेपाळ राज्याचं वर्णन आलेलं आहे. नेपाळ राज्याला एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही, एकूण 4 राज्यांच्या सीमा लागून आहेत. नेपाळ राज्याला मी अगोदरच म्हटलं की आपल्या शेजारी जेवढे काही देश आहेत त्या देशांना एकूण आपल्या देशातील 16 राज्यांच्या सीमा लागून आहेत आणि 2 केंद्रशासित प्रदेशांच्या सीमा लागून आहेत. मग नेपाळला कोणत्या कोणत्या राज्यांच्या सीमा लागून आहेत? त्याच्यामध्ये 1 नंबर घेतला तर तो आहे उत्तर प्रदेश. कोणता आहे? उत्तर प्रदेश. त्याच्यानंतर 2 नंबरला घेतला आपण तर तो आहे बिहार. कोणता आहे? बिहार आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या प्रकारचं पाहिलं तो आहे उत्तराखंड. कोणता आहे? उत्तराखंड आहे. त्याच्यानंतर चौथ्या प्रकारचं जर आपण पाहिलं तर तो कोणतं राज्य आहे? पश्चिम बंगाल राज्य आहे. कोणतं राज्य आहे? पश्चिम बंगाल. तर या पद्धतीने एकूण 4 राज्यांच्या सीमा आपल्या भारतातील कोणाला लागून आहेत? नेपाळला लागून आहेत. याचाच अर्थ या ठिकाणी ओडिशा राज्याची सीमा कोणाला? नेपाळ देशाला लागून नाही. याचा अर्थ आपला पर्याय क्रमांक 4 हा काय असेल? योग्य उत्तर असेल. आता या ठिकाणी नेपाळ देशाची गोष्ट आली. जर नेपाळ देशाची राजधानी म्हटलं तर या ठिकाणी नेपाळ देशाची राजधानी काय आहे? तर ती आहे काठमांडू. सर्वांना माहिती आहे. त्याच्यानंतर या देशाचं चलन म्हटलं तर या ठिकाणी चलन आहे नेपाळी रुपया. काय आहे? नेपाळी रुपया आहे. नेपाळी रुपया. या देशातील जर आपण संसद म्हटलं तर ती कोणती आहे? संसद ती आहे संघीय संसद. कोणती आहे? संघीय संसद आहे. त्याच्यानंतर जर आपण म्हटलं आपल्या नेपाळ देशाला आपल्या भारताची एकूण किती सीमा लागून आहे असं जर म्हटलं तर त्याचं उत्तर आहे 1791 म्हणजे 1751 किलोमीटरची सीमा ही आपल्या नेपाळ देशाला लागून आहे. सगळ्यात जास्त सीमा म्हटलं
तर ती सीमा लागून आहे बांगलादेशला 4096 किलोमीटर एवढी लागून आहे. तर 1751 ही काय झाली सीमा झाली. दुसरा एक सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, या ठिकाणी जर पाहिलं तर या देशाचा ध्वज जो आहे हा त्रिकोणी आहे. या ठिकाणी लक्षात घ्या, एकमेव देश आहे की ज्या देशाचा ध्वज हा कोणत्या आकाराचा आहे तर त्रिकोणी आकाराचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या देशामध्ये आपल्याला हिंदू धर्म जास्तीत जास्त पाहायला मिळते. नेपाळ देशाचं अजून एक वैशिष्ट्य तुम्ही लक्षात घेतलं तर नेपाळ देशामध्ये जगातील सर्वात उंच पर्वत जो सर्वांना माहिती आहे तो म्हणजे कोणता तर तो आहे माउंट एव्हरेस्ट, ज्याची उंची आहे 8848 मीटर. या ठिकाणी म्हणजे माउंट एव्हरेस्ट देखील आपल्याला कुठे मिळतो तर माउंट एव्हरेस्ट आपल्याला कुठे मिळते नेपाळमध्ये मिळते. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं हिंदू धर्माचं जर तुम्ही एक मंदिर नाव ऐकलं असाल तर तो आहे पशुपतीनाथ मंदिर. पशुपतीनाथ मंदिर हा मंदिर सुद्धा आपल्याला कुठे मिळते तर हा मंदिर सुद्धा आपल्याला नेपाळमध्ये मिळते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हटलं तर गौतम बुद्धाचे जन्मस्थान लुंबिनी जर पाहिलं तुम्ही तर हे लुंबिनी देखील आपल्याला कोणत्या देशामध्ये मिळते तर ते आपल्याला नेपाळ देशामध्ये मिळते. तर या पद्धतीने जेवढे प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीला विचारले जाऊ शकतात ते सगळे प्रश्न या ठिकाणी आपण सविस्तरपणे विचार करत आहोत मित्रांनो. तर या ठिकाणी हे सगळे प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीच्या अनुषंगाने अतिशय महत्वाचे आहेत. सगळे प्रश्न लिहून ठेवा. जेव्हाही व्हिडिओ पाहत असाल तेव्हा एक नोटबुक आणि एक पेन या दोन गोष्टी तुमच्याजवळ असायलाच पाहिजे. ज्या गोष्टी तुम्हाला माहिती नसतील त्या गोष्टी त्याच वेळेला नोट करत चला. तर या पद्धतीनं या ठिकाणी आपण या प्रश्नाचं उत्तर काय आलं ओडिसा आलं. चला पुढील प्रश्न पाहूयात आपण. काय म्हणतो पुढील प्रश्न तर या ठिकाणी भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारा आहे अशा प्रकारचा प्रश्न आहे. आणि प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो धाराशिव पोलीस शिपाई भरती 2024 ला. आता या ठिकाणी हा प्रश्न 1970च्या जी आपण समुद्र किनारपट्टी मोजलेली होती त्याच्यानुसार आता अजून त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये चेंजेस झालेले आहेत. पण प्रत्यक्ष आकडा निश्चित आल्यानंतर मी त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ घेणार. पण अगोदरच्याच याच्यानुसार जर पाहिलं तुम्ही तर भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारा लागून आहे तर तो आहे मित्रांनो गुजरात राज्याला. एकूण जर आपण पाहिलं तर भारताला 1970च्या मोजणीनुसार या ठिकाणी जर पाहिलं तर प्रत्यक्ष भूमीला आपण पाहिलं तर भारतातील प्रत्यक्ष भूमीला 6100 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला. त्याच्यानंतर जर पाहिलं तुम्ही तर या ठिकाणी काय म्हणता येईल तुम्हाला अंदमान त्याच्यानंतर व निकोबार काय म्हणता येईल आपल्याला अंदमान आणि निकोबार या दोन केंद्रशासित प्रदेशांना 1417 किलोमीटर लांबीचा काय लागला समुद्र किनारा लागला. मग अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप असं तुम्ही म्हणू शकता. लक्षद्वीप या दोन केंद्रशासित प्रदेशां मिळून 1417 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा. आणि भारताच्या जर एकूण तुम्ही समुद्र किनाऱ्याची विचार केलं किंवा जर एकूण समुद्र किनारा म्हटलं तर तो आहे 7517 किलोमीटरचा. या ठिकाणी ही एक गोष्ट लक्षात ठेवा, हा जो जेवढा काही समुद्र किनारा आहे हा आपल्या भारतातील एकूण 9 राज्यांना लागून आहे. त्या राज्यांमध्ये जर विचार केला तुम्ही तर गुजरात आहे, त्याच्या खाली आपला महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राच्या खाली आपला गोवा आहे, गोव्याच्या खाली आपलं कर्नाटक आहे, कर्नाटकला लागून असलेला केरळ आहे, केरळला लागून असलेला तमिळनाडू आहे, तमिळनाडूला लागून असलेला आंध्र प्रदेश आहे, आंध्र प्रदेशला लागून असलेला ओरिसा आहे आणि सर्वात शेवटी म्हटलं तर एक राज्य म्हणजे पश्चिम बंगाल. या 9 राज्यांना मिळून त्या ठिकाणी टोटल या ठिकाणी एकूण जर राज्य म्हटलं तर ते राज्यांची संख्या किती आहे ती आपल्याला 9 पाहायला मिळते. आता एक गोष्ट तुम्हाला सांगतो मित्रांनो, या ठिकाणी हे जे 9 राज्य आहेत या 9 राज्यांपैकी जर पाहिलं तुम्ही तर त्या ठिकाणी 69 राज्य जर तुम्ही पाहिलं तर 69 राज्य किती 69 राज्य 69 राज्य नाही तर या 9 राज्यातील 69 जिल्हे त्या ठिकाणी प्रत्यक्ष समुद्र किनाऱ्याला लागून आहेत.
त्याच्यानंतर हे राज्यातील जिल्ह्यांची संख्या झाली। मग याच्यानंतर अंदमान, त्याच्यानंतर व निकोबार या केंद्रशासित प्रदेशामधले जर तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी 3 जिल्हे समुद्र किनाऱ्याशी संलग्न आहेत आणि या ठिकाणी लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाचा एक जिल्हा त्या ठिकाणी कशाशी आहे तर समुद्र किनाऱ्याशी संलग्न आहे। याचाच अर्थ तुम्ही म्हणू शकता की राज्यांचे 69, त्याच्यानंतर अंदमान निकोबारचे 3 आणि त्याच्यानंतर लक्षद्वीपच्या 1 या पद्धतीने जर पाहिलं आपण तर भारतातील एकूण 74 जे जिल्हे आहेत हे एकूण 74 जिल्हे प्रत्यक्ष समुद्र किनाऱ्याशी लागून आहेत। ही गोष्ट तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे। तर या पद्धतीने आपल्याला गुजरात राज्याची सीमा किंवा गुजरात राज्याला सर्वात जास्त समुद्र किनारा लागलेले आहे। सर्वांना माहिती आहे आपल्या महाराष्ट्राला देखील समुद्र किनारा लागून आहे एकूण 720 किलोमीटर मध्ये। त्याच्यानंतर जर पाहिलं तर महाराष्ट्रातील एकूण 7 जिल्ह्यांना आपला समुद्र किनारा लागून आहे। ठाणे आहे, पालघर आहे, मुंबई शहर आहे, मुंबई उपनगर आहे, रत्नागिरी आहे, रायगड आहे आणि सिंधुदुर्ग आहे। तर अशा टोटल जर पाहिलं तुम्ही तर या जिल्ह्यांना काय लागून आहे समुद्र किनारा लागून आहे। आणि महाराष्ट्रातील जर सर्वात जास्त समुद्र किनारा लागून असलेला जिल्हा म्हटला तर तो आहे मित्रांनो रत्नागिरी आणि त्याला एकूण समुद्र किनारपट्टी किती लागलेली आहे तर 237 किलोमीटरची आहे। हे गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। तर या प्रश्नाचे उत्तर असेल पर्याय क्रमांक 2। चला पुढील प्रश्न पाहूयात आपण। काय म्हणतो पुढील प्रश्न तर कर्कवृत्त उष्णकटिबंधीय भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यामधून जात नाही। सगळे पोलीस भरतीचे प्रश्न आहेत मित्रांनो, जास्त असा विचार करू नका। जेवढी काही माहिती सांगतो ती सगळी नोट करून ठेवा, कारण जीके असा एक विषय आहे किंवा सामान्य ज्ञान असा विषय आहे तो हळूहळू आपल्याला काय करायचा असतो वाढवायचा असतो। तर या ठिकाणी स्मॉल स्टेप्स काय म्हणतात आपल्याला स्मॉल स्टेप्स एव्हरी डे लीड टू द बिग सक्सेस असं म्हणता येईल। म्हणजे आपल्याला एखादी लहान लहान प्रयत्न हे एखाद्या वेळेला आपल्याला मोठ्या यशामध्ये काय करतात परिवर्तन करतात किंवा मोठे यश मिळते असं त्या ठिकाणी म्हणता येईल। तर या ठिकाणी हळूहळू आपल्याला काय करायचं आहे तर जीके वाढवायचा आहे। प्रश्न आलेला आहे सोलापूर पोलीस चालक भरती 2024 ला। मग आता कर्कवृत्त म्हटलं उष्णकटिबंधीय भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यातून जात नाही। तुम्हाला माहिती पाहिजे की काय आहेत कर्कवृत्त, काय आहेत मकर वृत्त, काय आहेत आर्कटिक वृत्त आणि काय आहेत अंटार्कटिक वृत्त। हे जेवढे काही वृत्त आहेत मी जगाच्या भूगोलावर या अगोदर एक व्हिडिओ घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी रेखावृत्त आणि अक्षवृत्त हे दोन्ही ज्या संकल्पना आहेत त्या सविस्तरपणे त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत। डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला त्याची लिंक दिलेली आहे, तो एकदा व्हिडिओ नक्की पहा। तर चला या ठिकाणी कर्कवृत्त म्हटलं तर सर्वांना माहिती आहे की कर्कवृत्त म्हणजे काय असते। तर ऍक्च्युअल मध्ये पाहिलं तुम्ही तर कर्कवृत्त हा कसा असतो, हा पृथ्वीचा भाग आहे लक्षात घ्या। हा कर्कवृत्त जर तुम्ही लक्षात घेतलं तर या कर्कवृत्तामध्ये आपल्याला मधोमध गेलेली आहे काय तर हे गेलेलं आहे विषुववृत्त। कोणत्या अक्षवृत्तावरून तर शून्य अक्षवृत्तावरून। त्याच्यानंतर उत्तर गोलार्धामध्ये 23.5 अक्षवृत्तावरून हा कर्कवृत्त गेलेला आहे। काय गेलेला आहे कर्कवृत्त गेलेला आहे। हा 66.5 डिग्री वरून कोणता गेलेला आहे तर या ठिकाणी गेलेला आहे आर्कटिक वृत्त। हा इकडे दक्षिण गोलार्धामध्ये 23.5 अंशावरून कोणता गेलेला आहे मकर वृत्त। कोणता गेलेला आहे मकर वृत्त गेलेला आहे। आणि सेम दक्षिण गोलार्धामध्ये 66.5 वर किंवा डिग्रीवर कोणता गेलेला आहे अंटार्कटिक वृत्त गेलेला आहे। आणि हा जो कर्कवृत्त आहे हा कर्कवृत्त आपल्या भारतातून गेलेला आहे आणि आपल्या भारतातील कर्कवृत्त जर म्हटलं तुम्ही तर हा कर्कवृत्त आपल्या भारतातील एकूण 8 राज्यांमधून गेलेला आहे। मग 8 राज्य कोणते तर त्यासाठी मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगितली होती। तर त्या ठिकाणी शॉर्ट ट्रिक कोणता आहे तर माझा मित्र काय म्हणता येईल तुम्हाला रघु छाप। काय म्हणता येईल रघु छाप। मग या लिंक वरून तुम्हाला 8 राज्य काढता येतील। म म्हणजे मध्य प्रदेश, झा म्हणजे झारखंड, मी म्हणजे मिझोराम, त्र म्हणजे त्रिपुरा, र म्हणजे राजस्थान, भू म्हणजे गुजरात, छा म्हणजे छत्तीसगड, प म्हणजे काय पश्चिम बंगाल। मग या ठिकाणी एक प्रश्न आहे
त्या कर्कवृत्त कोणत्या राज्यामधून गेलेलं नाही. त्रिपुरा आपल्या राज्यामध्ये आहे याचा अर्थ त्रिपुरामधून गेलं. मिझोराम राज्यामध्ये आहे याचा अर्थ मिझोराम मधून गेलं. राजस्थान रा म्हणजेच काय तर राजस्थान याचा अर्थ राजस्थान मधून गेलं. अरुणाचल प्रदेश या राज्यातून आपल्या देशात कर्कवृत्त जात नाही. ही गोष्ट त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. तर कर्कवृत्त आपल्या राज्यातील आपल्या भारतातील किती राज्यामधून जाते 8 राज्यांमधून जाते आणि ते उत्तर गोलार्धामध्ये असते. उत्तर गोलार्धातील 23.5 डिग्री अंशावर असते. हे गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं. दक्षिण गोलार्धामध्ये 23.5 वर कोणतं असते ते मकर वृत्त असते. उत्तर गोलार्धामध्ये 66.5 अंशावर आर्कटिक वृत्त असते. तर दक्षिण गोलार्धामध्ये 66.5 अंशावर अंटार्कटिक वृत्त असते. या पद्धतीने त्या ठिकाणी ती गोष्ट लक्षात ठेवायची आहे. चला कोणाला आवाज वगैरे येत नसेल तर थोडासा चेक करा. ठीक आहे. चला पुढील प्रश्न घ्या. काय म्हणतो पुढील प्रश्न? पुढील प्रश्न आहे या ठिकाणी तर आकारमानाच्या दृष्टीने योग्य क्रम लावा या पद्धतीने आहे. मग आकारमानाच्या दृष्टीने योग्य क्रम लावा म्हटलं तर सगळ्यात मोठा किंवा क्षेत्रफळाने जास्त म्हटलं तर नंबर 1 ला मी तुम्हाला सांगितलं होतं तो कोणता आहे तर तो आहे राजस्थान. याचं क्षेत्रफळ आणि भारतामध्ये किती टक्के क्षेत्र आहे ते सुद्धा सांगितलं होतं. ते तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. तर 10.40% क्षेत्र सांगितलं होतं. राजस्थानचं क्षेत्रफळ सुद्धा लक्षात ठेवायचं. नंबर 2 ला सांगितलं होतं आपल्या देशातील मध्य प्रदेश राज्य आहे. मध्य प्रदेशचं क्षेत्र आणि क्षेत्रफळ या दोन्ही गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. तिसऱ्या प्रकारचे राज्य म्हटलं ते आहे महाराष्ट्र. कोणतं आहे? महाराष्ट्र आहे. मग महाराष्ट्र म्हटलं तर या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी 1 2 3 हे क्रमाने आहेत. मग या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. राजस्थान मध्य प्रदेश महाराष्ट्र एकदम बरोबर आहे. कारण हा राज्य आहे 1 नंबरला, हा राज्य आहे 2 नंबरला, हा राज्य आहे 3 नंबरला. दुसरा पर्याय होणार नाही. हा 2 नंबरला आहे, हा 1 नंबरला आहे, हा 3 नंबरला आहे. याचा अर्थ हा पर्याय होणार नाही. पहिलाच पर्याय उत्तर योग्य आहे याचा अर्थ हे सगळे पर्याय होणार नाही. तर या पद्धतीने आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर तो असेल राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र. या पद्धतीने त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न विचारला होता SRPF गट क्रमांक 2 पुणे पोलीस शिपाई भरती 2024 ला. मग क्षेत्रफळाने सर्वात मोठा राज्य मी सांगितलं राजस्थान. तुम्हाला सांगायचं आहे भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य कोणता आणि मी याच्या अगोदर त्याविषयी बोललेलं आहे. ते तुम्हाला